मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। सर माझा प्रश्न असा होता का आमच्या सदस्याच्या गटातील सदस्याच्या म्हणजे 10 क्विंटल आहे ना तूर बियाणं शिल्लक आहे आणि BDN 711 ही व्हरायटीचे बियाणं आहे. ग्रेट. पण हे बियाणं आहे ना बरेच जण म्हणतात का याच्यामध्ये समजा घरचं बियाणं पेरल्यानंतर उत्पन्नात थोडीफार घट येणार आहे, तर तसं होतंय का? कारण आम्हाला बियाणं घरचं पेरावात का बाजारातलं घेऊन पेरावात ते म्हणजे शंका आहे. पुन्हा एकदा किती सर? नाही, तुम्ही कोणतं बियाणं म्हणजे 711 का? त्याच्याकडे BDN 711 घरचं बियाणं आहे, परंतु शेतकरी काय लोकांचं मत येते की घरचं बियाणं वापरलं उत्पादनात घट येते. आता तुम्ही गेल्या वर्षी 711 बियाणं कुठून घेतलं होतं? बाजारातून. 711 बाजारातून म्हणजे कंपनीचं घेतलं? कंपनीचं. सर्वात महत्वाचं गेल्या वर्षीचे 711 होतं ते बियाणं तुमचं शुद्ध पाहिजे, चांगलं पाहिजे. जर ते व्यवस्थित असलं तुम्हाला उत्पन्न चांगलं आले का? हो, उत्पादन म्हणजे ते खडका काही क्षेत्रात पेरलं होतं आणि BDN 711 हे पेरलं होतं, तर खडकापेक्षा BDN 711 ला उत्पादन जास्त निघलं. तर तुम्ही तुमचं बियाणं वापरू शकता, पण आपण दरवर्षी काय सांगतो, जेव्हा तुमचं तूर काढायला येते ना त्यावेळेस तुम्हाला जर पुढच्या वर्षी बियाणं पकडायचं असलं तर त्याच्यातले तुम्ही 200-300 झाडं असे चांगले निवडायचे, त्याचे की त्याच व्हरायटीचे असले पाहिजे, जातीचे. तसं बियाणं सरासरी वापरायचं. तर तुम्ही आता ते ह्या वर्षी वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही, जर गेल्या वर्षी तुम्हाला काही त्याचा प्रॉब्लेम नसता. उगवण क्षमता सर? उगवण क्षमता तुम्हाला तपासावंच लागणार. उगवण क्षमता तपासायची, चांगली असली तरच पेरायचं. आणि दुसरं काय करायचं, ह्या वर्षी पुन्हा तुम्हाला ते बियाणं पुढच्या वर्षी वापरायचं असलं तर त्याच्यामधली भेसळ आपण आता पुढच्या शेती शाळेत शेवटच्या नोव्हेंबर-डिसेंबर सांगू त्याच्यात भेसळ कोणती आहे. भेसळीच्या झाडा व्यतिरिक्त चांगले झाडं निवडायचे आणि तेच झाडं नंतरच्या सीझनला वापरायचं. असं करून तुम्ही 3 वर्ष तुमचं स्वतःचं बियाणं वापरू शकता, त्याच्या काही शंका नाही. ठीक आहे.